आज मुहूर्त लागतोय, आज मुहूर्त लागतोय. यो कुठं आहे गौरांश? बाहेर कुठं गेला? तर बसलेला बाहेर गेला. त्याला 2 शिळे लागणार. 2 शिळे लागणार. माहितीच नाही, म्हणजे माहिती होतं की आज मंगळवार आहे, पण नंतर मला असं वाटलं की गुरुवार आहे. मलाच हसू यायला लागलं मगाशी. मी विसरले वाटतं आज मंगळवार आहे, आज गुरुवार नाही. तर आमच्या इथं किती महिन्यातून सोयाबीनची भाजी, किती महिने वर्ष काय लक्षात कोणाला जास्त बनवलेलं. पहिला ये न्यायचे त्यांच्या कामात. बरं झालं. बघा काय नावाचं पुस्तक गौरांच्या टायमिंगला बाबांनी आणलेलं, आता इथंच लावलं. तिथं असेल ना खिळा. तर इथं माझ्या आता देवपूजा झालेली आहे, आता अभिषेक वगैरे. आणि आता पोते वाचायला घेणार आहे मी, कारण आज गुरुवार आहे. दर गुरुवारी पोते वाचते आणि मी बसते खालीच बसायचं असतं. म्हणजे जरी प्रेग्नन्सी असली तरी खाली बसलेलं चांगलं. तर आता मी बसून पोते वाचून घेते. श्री महालक्ष्मी नमनष्ट श्री गणेशाय नमः. इंदोवाच नमस्ते महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदास्ते महालक्ष्मी नमस्ते. नमस्ते गुरुराडे कोल्हासुरकरे कुमारी वैष्णव ब्रह्मे महालक्ष्मी नमस्ते. सर्वज्ञ सर्वज्ञ सर्वदुष्टभयंकरे सर्वदुःखहरदे महालक्ष्मी नमस्ते. सिद्धिबुद्धी प्रदे भक्तिमुक्ती प्रदायने मंत्रबुद्ध सदा देव महालक्ष्मी नमस्ते. आद्यंतर हेते देव आदित्य महेश्वरी योग सुंदते महालक्ष्मी नमस्ते. कुलकृष्ण महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देव महालक्ष्मी नमस्ते. प्रध्यान सदेव परब्रह्म सर्वेणी परमेश्वर जगन्माता महालक्ष्मी नमस्ते. श्वेतांबर धरे देव निराकार वशते जगस्तुते जगन्माता महालक्ष्मी नमस्ते. श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. एका भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा. गुरुवारची ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख गुरुवारची कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते, मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती पुन्हा छाती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया दृष्टी माता अधिष्ठाती व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. पहिला सर पार्वती श्री सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी बोलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर मला आज माहितीच नाही, म्हणजे माहिती होतं की आज मंगळवार आहे, पण नंतर मला असं वाटलं की गुरुवार आहे. मलाच हसू यायला लागलं मगाशी. मी विसरले वाटतं आज मंगळवार आहे, आज गुरुवार नाही. तर जाऊ दे बोलू. पोती वाचायला घेतलेली तर मग वाचूनच टाकली आणि मला हसू यायला लागलं. तर असं झालं आहे. पोती वाचून झाले. आता चपाती बनवलेली आई, चपाती बनवली, मुगाची भाजी बनवली आईने, परत भेंड्याची भाजी बनवली. सकाळी उठून एवढं बनवलं त्यांनी. भाऊंनी डब्यालासुद्धा नेलं. आणि आता मी मस्त चहा चपाती खाते. त्यासुद्धा आलेल्या आहेत मंदिरातून. आणि मला अजूनच हसू येते की मी आज मंगळवारला गुरुवार समजले. आणि जाऊ दे, चला, चुकून होतं, पण पोती वाचायला भेटली. पोती वाचून घेतली मी आणि आता चहा वगैरे पिते आणि बोललं त्याच्या अगोदर ब्लॉगला सुरुवात करते. आणि गौरांश काय अजून उठलेला नाही. 9, 9:15 झाले. पाऊस पडते बारीक बारीक आणि तो का उठला नाही तर काल रात्री ना त्याला बाबांशी बोलायचं होता. खूप टाईम झालेला, जवळजवळ 11:15 झालेले. आणि बोलायचं होतं त्याला. काय बडबडत असते त्या, आणि झोपतानाच त्याला बडबडायचं असते, काय बोलायचं असते ते. तर त्याला बोललं उद्या बोल ना. नाही, तू बोलून नाही दिलं ना, मी झोपणारच नाही. मग तो 12 वाजले तरी झोपलाच नाही आणि मलासुद्धा झोप आली नाही आणि सारखा उठून यायचा.
त्याच्यामुळं 12:30 वाजले तरी मी झोपले नव्हते. 12:30 जास्त किती वाजून गेलेले काय माहिती. तर आता किती वाजता उठेल सांगता येत नाही. 10 वाजेपर्यंत तरी उठेल असं वाटते मला. बघूया काय किती वाजता उठते तो. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. आणि इथं मी बसलेले वाल साफ करायला. आणि वाल मस्त काल मी सकाळी भिजत टाकलेले. काल रात्री पाणी काढलं आईंनी, तर मस्त पटापट साफ होत होते. एवढा टाईम पण लागत नव्हता. आणि आईने 2 भाज्या ऑलरेडी बनवून ठेवलेल्या सकाळी. एक भाऊंना नाश्त्याला भेंड्याची आणि काल सुकी, म्हणून मग हे साफ करून घेते पटकन. चला वाजले 2 आणि मस्त झोप काढून घेतली एक, कारण गौराच्या लेट उठलेला, तर मग लेट टी व्ही लावून दिलेली. तर आता बोलवते त्याला पण रूममध्ये. जरा झोप काढली, त्याला टी व्ही लावून दिली आणि जरा बरं वाटलं. आईंना पण माहिती आहे की मी झोपले, तर मग गौरांशला पण उठवायला गेल्या नाही काय नाही, आणि मला पण नाही आल्या. तर आता त्याला आणते, खेळणी काढून देते. जास्त टी व्हीसुद्धा बघून देत नाही मी. त्याने मग अशीच मला वाटते जवळजवळ 12 वाजलेले तेव्हा भाकरी खाल्ली. माझं जेवण वगैरे झालं, मस्त भेंड्याची भाजी, मुगाची भाजी आणि ब्रेडा साफ केला, त्याचं कालवण बनवलं आईंनी. तर मस्त जेवलो. याने सुद्धा भाकरी खाल्ल्या, तर खाईल नाही खाईल काय माहिती नाही, बघू विचारते. आणि मग खाल्लं तर इथं भरवते, रूममध्ये घेऊन येते त्याला. आणि कपड्यांचे खूप वांदे झालेत माझे, खूप म्हणजे काय सांगू. लिटरली ना तेच घालायला लागतात. तेच म्हणजे असे पण तेच घालते, पण 2च. तो ब्ल्यूवाला तर आता मला घालायचाच वाटत नाही, कारण खूप गरम होतं त्याच्यात. हे पण तसलाच कपडा आहे, पण आता काय करणार, गरमीच तशी आणि परिस्थितीत तसे आले. आता किती कपडे आणायचे आणि किती घालायचे असं झालं आहे. आणि पाऊस पण एवढं नाटक करते, एवढं ऊन येतं आहे कडक आणि पटकन पाऊस येते, पटकन ऊन येते, पटकन पाऊस येते, त्याच्याने जास्त गरम होते. आणि यांनी फॅन काल ना पुसला हा वरचा, तो जरा छान हवा येते त्याच्यामुळे मला खूप मस्त झोप लागली. चला आता याला बोलवून आणते गौरांशला. पाळायचा हत्ती या फावला पाळायचा. फक्त ना गौरांश आमचा काय पाळेल. आता हत्ती पाळायचा आहे बोलते. हत्ती कुठून मिळतो पाळायला? कुठून मला नाही माहिती बाबा, आपण कधी पाळले नाही. देवा, हे तर काय पाळायचं बोलते. कसे लोक पाळतात हे बघ. आपण बीचवर गेलेलो होतो तेव्हा उंट पाळतात. हा उंटावर बसायला देतात, हत्तीवर बसायला देतात. ते कसं पाळतात? ते ठेवतात, ते घेऊन ठेवतात, मग नंतर त्यांना पाळतात ते लोक. त्यांचं काम आहे ते, आपलं थोडीच काम आहे. आपल्याला थोडीच कोणाला बसवायला नाही यायचंय ना. मला फक्त पाळायचं आहे. मला ना मी कधी हत्तीवर नाही बसलाय म्हणून. हत्तीवर बसायचंय? हत्तीवर कोण बसलेलं बाबा? बघतात. पप्पा आल्यावर पप्पाला सांग सगळे. नाही तर मी काय करू? काय पाळायचंय त्याला काय माहिती. गौरांच्या कोंबडी बोलते, एकीकडं मांजर बोलते. नाही, मला मांजर कोंबडी नको. मला कोण पाहिजे म्हणजे डॅडपूल डॉग. डॅडपूल डॉग. गौरांचा डाक कधी जायचा काय माहिती. मला दिलेला होता मी. मला ना कोण पाहिजे माहिती. मला ना शियाची लढणारा डॉग. तूच आहे तू. हाय, तो कुठे मिळतो शियाची लढणारा? काय? अरे मला नाही तू बाबूचा. मम्मा शिया मला नाही काय माहिती, हे सगळं पप्पाला विचार. पाकिस्तानला मिळतो. तर बसल्या खेळणे काढत आणि काय चौकशी करते. तो कुठे मिळतो माहिती? तर आमच्या इथं किती महिन्यातून सोयाबीनची भाजी. किती महिने वर्ष काय नाही लक्षात कोणाला आता. जास्त बनवलेलं. पहिला ये न्यायचे त्यांच्या कामात. बरं झालं तू बोललीस ते. आता सोयाबीनची भाजी बनवली मस्त. बाबा खाणार का नाही? बाबा आता डॉक्टरकडनं येतील तेव्हा समजेल काय. दाखवते. डॉक्टर काय बोलते ते.
त्यांना बोलवलेलं आहे 1 महिन्याने, गोळ्या संपत. सोयाबीनची भाजी आज आहे शिरा, गुळाचा शिरा आहे काय? गुळाचं शिरा. आज गुळाचा शिरा बनवणार आहे काही. काजू आणायचे होते की म्हणून संपले कसे काय आपले संपले काजू पटकन. आणि कसे खेळायला बसले. आज मूड आलाय खेळायचा बाबा. खेळणे बिळणे काढून ते बनवलेलं कुठं आहे रे गौरांश? ते बघ ते तिकडे. ही खेळले ना आम्ही अशी 350 रुपयाचे डीमार्टमधून आणलेले. ते लावायचं असतं ते घर वगैरे. गौरांशने अर्धे घालवले पण थोडेसे आहेत तर त्याच्याने बऱ्यापैकी खेळतो. पहिला वाटायचं उगाचीच घेतलं आणि खेळणं ते उगाच घेतलं पण त्याच्याने खूप खेळलाय तो लावून लावून. बरं आहे ते बसतोय खेळत. ते पण दुसरं पण घ्यायचं पण मला 3 रुपये त्या दिवशी गेलो पण लक्षात नाही त्याचं. ते लावायचं आहे ना गौरांश, बॉक्स लावायचं. काय दुखतात? अरे बाबा पप्पाला बोल जा ना. बघ जरा काय बोलतात पप्पा. पाय दुखतात त्याचे जरा दाबना बोलते मला. पप्पाला सांगू दे ना जरा दाबाला. पप्पा दाबेल. पप्पाला बोल फक्त की पप्पा मी पाय दुखतात, पाय दाबा. नाही नाही रात्री दाबते. हां रात्री दाबते. हां तेल लावून दाबते. यूट्यूबचं बटन येऊन किती महिने झाले? 8 महिने झाले. नोव्हेंबरमध्ये आलाय. आता कधी लावणार होते? बड्डेला 8 मेला लावणार होते. आज लावून टाका. चला आता गोल्डन आणि सिल्वर दोन्ही लागेल आता. नको नको आताच जावं ना. बघा काय नावाचं पुस्तक गौरांच्या टायमिंगला बाबांनी आणलेलं. आता इथंच लावलं. तिथं असेल ना खेळा. आज मुहूर्त लागतोय. आज मुहूर्त लागतोय. यो कुठं आहे गौरांश? बाहेर कुठं गेला? तर बसलेला बाहेर गेला. त्याला 2 शिळे लागणार. हां 2 शिळे लागणार. हां एका खेळायचं नाही. आज मुहूर्त बघू लागतंय का नाही. आज परत जरा थोडंसं ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागला. आता डेकर यायला लागले. जळत नाही पण थोडंसं. आता मी थोडे दणे खाते. बघू 4-5 म्हणून पाठवले आणायला. आणते. आणि हा आवाज आहे तो फॅनचा आहे. असं वाटेल पाऊस पडते एवढा फॅनचा आवाज होतो. त्याच्यात एक पिशवी डब्बा चांगला आहे. मोठी वेलची बघा केवढी. लवंग काळी मिरी. ढेकर ढेकर. चलो तर धने वगैरे खाऊन झालेत आणि आजचा ब्लॉग हा इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. वाजले 12. रोज 12 वाजता झोपायला रोज. आता हे बघा तिकडं आहेत. तिकडनं चला 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 करून घेऊन येणार तेव्हा ते येणार. आता बाय बाय.